आहे। कारण अर्जुनाने अनेक वेळेला श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं भगवंताने दिलेली आहेत। अनेक प्रश्न आहेत नाही का। तसा हा एक प्रश्नच असेल नाही का की महात्मा कोणाला म्हणतात। आम्ही आमच्या जीवनामध्ये महात्मा हा शब्द अनेक वेळेला ऐकतो। संत, साधू, संन्यासी, महात्मा, परंतु त्या महात्म्याचे यथार्थ लक्षणं आपल्या लक्षात येतीलच असं मात्र सांगता येत नसतं। म्हणून महात्म्यांचे लक्षणं महात्माच सांगू शकतात किंवा भगवंतच महात्म्याचे लक्षणं सांगू शकतात। इतरांना त्या तुका म्हणे अंगे व्हावेते आपण तरीच महिमान नाही का असं म्हटलेलं नाही। तर शाब्दिकाचे काम नाही येथे। संतांचं वर्णन करणं, यथार्थ वर्णन करणं हे शाब्दिकाचं काम नाही। म्हणून अर्जुनांनी विचारलं भगवंताला महात्मा कशाला म्हणतात। म्हणून महात्म्याचं लक्षण या श्लोकामध्ये चिंतन केलेलं आहे। हे अर्जुना, महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्ययम्। हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे मला भूतांचं आदिकारण व क्षयरहित असं मला जाणून अनन्य चित्ताने अनन्य होऊन माझी भक्ती करतात। म्हणजे जे अनन्य होऊन मला सर्व भूतांचं कारण समजून जे आणि मी अक्षय रूप आहे असं समजून जे माझी भक्ती करतात आणि दैवी प्रकृतीचा आश्रय करतात त्यांना महात्मा म्हणतात। असा सरळ शब्दार्थ या श्लोकाचा नाही का। सरळ महात्मा। आमचे वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, महात्मा कुणालाही होता येत नाही। जरी इच्छा असली तरी महात्मा कोणालाही होता येत नाही। कारण महात्मा होणं इतकी काही सोपी गोष्ट नाही नाही का। संत होणं सोपं नाही। श्रीमंत होणं सोपं आहे, परंतु संत होणं फार अवघड गोष्ट आहे। संत कुणालाही होता येत नाही। संतांचे लक्षणं गीतेमध्ये नाही का, श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी चिंतन केलेले आहेत। कुणाला ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा। अगोदरच्या शेवटच्या वयामध्ये काय सांगितलेलं आहे नाही का। असं म्हटलं, म्हणून असोती वायाणी कैसी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी सिनेलहन ऐसे बोलिले देवे तेथ जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा। जिथे आपल्या वाणीला विश्रांती मिळते त्याला ते साधूची कथा केल्याशिवाय ऐकल्याशिवाय आपल्या वाणीला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। संतांचे अनेक ठिकाणी लक्षणं केलेली आहे बरं का। निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम असं वर्णन केलेलं आहे। अनुव्रजा मेहम नित्यम पूयये त्यंग्री रेणुभिः। किंवा सज्जन कुणाला म्हणतात, दुर्जन कुणाला म्हणतात, हे चिंतन करत असताना एका श्लोकामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे नाही का। सत्यम, दुर्जन कुणाला म्हणतात, जे 12 सद्गुण सांगितलेले आहेत, ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर 12 सद्गुण वृद्धिंगत होतात त्यांना संत म्हणतात किंवा सज्जन म्हणतात। आणि हे 12 सद्गुण ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर नष्ट होतात त्यांना दुर्जन असं म्हणतात बरं का। सत्यम, शौचम, दया, मौनम, बुद्धी, श्री, ह्रीर, यश, क्षमा, शमो, दमो, भगश्चेती यत् संगाद्यति संशयम। ह्याला नाही का। किंवा संन्यासाचं लक्षण करत असताना मी माझी ऐशी आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर। आपण काही माऊलींचं जगद्गुरूंचं वर्णन करू शकतो का। जोग महाराजांचं वर्णन यथार्थ आपण करू शकतो का। आमच्या गुरुदेवांचं वर्णन आपण करू शकतो का। नाही, साधूचा महिमा फार अगम्य आहे नाही का। माऊलींची गाथा वाचा म्हणजे गाथ्यामध्ये साधूच्या बद्दल माऊली काय काय बोलतात बरं का। साधूचा महिमा वर्णवेना काही ब्रह्मादिक तेही वर्णिताती त्याची कृपे मोक्ष जीवन्या लाधिजे प्राणिया निश्चयेसी गंगेहुनी थोर संत शुचिस्मंत गंगा शुद्ध होत त्याचे संगे वडवा नळ शुची परी सर्वही भक्षक इंद्र पुण्य श्लोक पतन होय पतित पावन कृपाळ समर्थ देता ते पुरुषार्थ चारी दिना
बाप रखुमा देवीवर विठ्ठलाच्या संगी झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर किंवा ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा नयनांजनी पाहावा ब्रह्मठसा देख तसे देही द्वैत भेदातीत तोची धन्य संत माझे मने ज्या त्याचे चरणोदकी जान्हवी पवित्र सहस्रदळावर लक्ष ज्याचे ज्ञानदेव म्हणे ऐशा योगी आला देखता तयाला नमन माझे. हा कितीतरी माऊलींचे अभंग आहेत बरं का संतांचं वर्णन करणारे, फार अभंग आहेत. संत गंगेपेक्षाही संत पवित्र असतात नाही का. आता याच्यापेक्षा काय सांगायचं माऊलींनी, हा नाही का. त्याचे चरणोदकी जान्हवी पवित्र, जान्हवी म्हणजे गंगा, ज्यांच्या चरणस्पर्शाने गंगा सुद्धा पवित्र होते नाही का, त्यांना संत असं म्हणत असतात. किंवा गंगे होणी थोर संत शुचिस्मंत गंगा शुद्ध होत त्याचे संगे, गंगा सुद्धा त्यांच्या संगतीने काय होते अनपेक्ष नाही का. 12व्या अध्यायामध्ये अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनोगत व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचने लागे शरीर तिये गावे हिमवंतो दोष खाये परिजीविताची हानी होय तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप तापही जाय परी तेथे आहे. हा ही न्यूनता सांगितली. परी तेथे आहे बुडणे एक खोलिये पारून नेजे तरी भक्तीनं बुडीजे रोकडा चिला हिजे न मरता मोक्षू संताचे नि अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा अशुचित्वे तीर्था कुवासा जेने लंघेजे दिशा मनोमळ आतो बाहेरी चोखाळू सूर्य तैसा उजाळू निर्मळू सूर्य तत्वार्थीचा पायाळू देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. हा आता सगळ्या ओव्याच म्हणत बसलो हा नाही का. तिथे तरी आता इथे सगळे ज्ञानेश्वरी दर दिवस श्रवण करणारी मंडळी आहे. तेव्हा तुमच्या समोर आम्ही काय सांगावं नाही का, नाही का. तेव्हा असे संतांचं महत्व आहे. संतांचे आपण संत ते कवन नाही का. संत कोण हे जाणवी खूण केशे राज. हा देवच संत सांगू शकतात किंवा जे स्वतः संत असतात ना तेच संतांचं यथार्थ वर्णन करू शकतात. संत कुणाला तेची संत असं वर्णन केलं. संत तोची जाना जगी जगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याचे अंगी अंगी लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. ज्याच्या अंतकरणात लोभ नाही अहंता नाही षडविकार रहित ज्यांची वृत्ती झालेली आहे त्यांना संत म्हणतात नाही का. संत कुणालाही म्हणता येत नाही. षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार नाही का हे सगळे त्यांचे निवृत्त झालेले असतात. त्याच्याशिवाय त्यांना संत काम क्रोध वैरी घातले बाहेरी बैसला अंतरी पांडुरंग नाही का. हे काम क्रोध हे वैरी बाहेर घातल्याशिवाय तुम्हाला संतत्व प्राप्त होत नाही. आणि संत कोणाला म्हणतात सांगू का, ज्यांच्या अंतकरणामधून द्वैत बुद्धी निवृत्त झालेली आहे त्यांना संत म्हणत असतात. आणि ज्यांच्या हृदयामध्ये अखंड द्वैत नांदत असतं त्यांना माणसं म्हणत असतात. हा ना का. त्यांना काय म्हणतात अखंड द्वैत नांत. ज्याच्या हृदयामध्ये अखंड द्वैत नांत त्यांना माणसं म्हणत जावं. आणि ज्यांच्या हृदयामध्ये अखंड अद्वैत नांदत असतं त्यांना संत म्हणत असतात नाही का. त्यांना संत म्हणतात. संत त्यांची भेदबुद्धी नाही का. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला मनोनी द्वेषवी ठेला जया पुरुषा. सहज त्यांचा भेदभाव गेलेला असतो नाही का. सहज गेलेला असतो. आणि आपला भेदभाव प्रयत्न केला तरी जात, प्रयत्न करूनही ज्यांचा भेदभाव जात नाही ती माणसं. आणि सहज ज्यांचा भेदभाव जातो त्यांना म्हणायचं संत
आमचे जगद्गुरू तुकोबराय ज्ञानोबराय नाही काय सहज त्या ठिकाणी सहज स्थिती प्राप्त झालेली आहे त्यांना नाही का. त्यांना महात्मा म्हणतात. महात्मा कुणालाही होता येतं का. महान आत्मा यश्य सहा महात्मा. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा महात्म्या याच्यावर प्रवचन करत असतात तेव्हा गोड अशा प्रकारचं चिंतन. महात्मा महान आत्मा यश्य सहा महात्मा. इथे वेदांतातला आत्मा घ्यायचा नाही नाही का. आत्मा वेदांतातला घ्यायचा नाही. इथे आत्मा या शब्दाचा अर्थ अंतःकरण असं केलेलं आहे. होय काय अर्थ केला. अंतःकरण. ज्याचं अंतःकरण व्यापक त्यांचं नाव संत. त्याला म्हणायचं महात्मा बरं का. हा म्हणून ज्याचं डोकं मोठं ते पंत, ज्याचं धन मोठं ते श्रीमंत, आणि ज्यांचं अंतःकरण मोठं मन मोठं ते संत बरं का. ज्याचं अंतःकरण व्यापक असतं ना नाही का. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयात गिवसित आले. तयाचे साम्य दृष्टी बोले विशेषू काय. हे संतांचंच वर्णन करणारे ओळ आहेत ना सगळ्या. हा तरी जयाचे चोखटे हा त्याच्या खाली ओवी आलेलीच आहे ना ती. मी होन असे क्षेत्र संन्यासी जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा नाही का. हा मधुरा ओनी ते असते नाही का. जो निंदे ते नेघे स्तुतीनच लागे आकाशानं लगे लेपू जैसा तैसे निंद्या आणि स्तुती मानू करून एके पांती विचारी प्राणवृत्ती जनिवने साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले झाला मौनी. जो भोगिता आरायणी उन्मनी आरायना. जो भोगिता उन्मनी आरायना. जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पावशे विणन सुखे समुद्र जैसा वायुशी एके ठाई बिडार जैसे नाही तैसा न धरीच केही आश्रयो जो आघवाची आकाश स्थिती जेवी वायुशी नित्यवस्ती तेवी जगची विश्रांती स्थान जया. मग यावरी पार्थ नाही का. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. मग यावरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तयाते मी माथा मुकुट करी. उत्तमाशी मस्तक खालविजे हे काय कौतुक परी मानू करीती तीन लोक पाय वणिया. श्रद्धा वस्तुशी आदरू करिता जाणेजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परिह्यासो आता महेशाते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे याला घे नोहे म्हणितले रमा नाहे अर्जुना मी वाहे श्री तया ते. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तीपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे. म्हणून तया ते नमस्कारू आम्ही तया ते माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही तयाच्या गुणांची लेणी लेऊ आपली वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ तो पाहावा हे डोळे म्हणून या चक्षुषी मज डोळे हातीचे निला कमळे पुजू तया ते दोवरी दोणी भुजा आलो घेऊनी अलिंगाव्या लागुनी तयाचे अंग तया संगाचे नि सुरवाडे मज विदेहादेह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपमो. हे बस ना आता सगळं नाही का. आता माऊली आता बरोबर आहे. आता माऊलींच्या समोर माऊलींची ज्ञानेश्वरीच म्हटलं पाहिजे. दुसरं काय सांगायचं नाही का. हा प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये आमच्या जोग महाराजांनी अशी परंपरा. आमचे जोग महाराज म्हणजे आमचे अध्यक्ष संदीपान दादा म्हणत असतात जोग महाराज म्हणजे ज्ञानोबारायांचे साक्षात कृपांकित बरं का. साक्षात कृपांकित. आणि मग त्या ठिकाणी इथे काय सगळं साक्षात कृपांकित जोग महाराजांची परंपरा आहे नाही का. कीर्तन प्रवचनामध्ये तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बोधा हा त्याचंच चिंतन केलं पाहिजे नाही का. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आमच्या जोग महाराजांची परंपरा आहे की त्याच्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य हा नाही का हे याच्यावरच बोललं पाहिजे नाही का. बाकी दुसरं नाही. भक्तीचे प्रकार सांगितले पाहिजे. भक्ती कशी करावी हे सांगितलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय नाही का.
ज्ञान कशाला म्हणतात हे सांगितलं पाहिजे. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, दैवी प्रकृती म्हणजे काय, जैवी प्रकृती म्हणजे काय, नाही का. ब्रह्म म्हणजे काय आणि ते ब्रह्माला महात्मे कसे जाणतात. आणि ते महात्मे कधीच शोक करत नसतात. जे महात्मे असतात ना, ब्रह्मवित परमाप्नोती शोकम तरती चात्मवित असं वर्णन. रसो ब्रह्मरसम लब्ध्वा असं वर्णन गोड पंचदशीमध्ये गोड चिंतन केलेलं बरं का. रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. आणि त्यांची कृपा झाल्यानंतर भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षीयंते चाश्य कर्माने, नाही का. तस्मिन दृष्टे परावरे, नाही का. ते मृत्युम पंथा चेतरह असं वर्णन केलेलं. तमेव विद्वान अत्येती मृत्युम पंथा न चेतरह असं वर्णन केलेलं बघा. त्यांनी ते सगळे पंचदशीमध्ये 8 पाश सांगितलेत. त्या 8 पाशामधून जे मुक्त झालेले असतात त्यांना 8 पाशाला क्षीण करतात ते बरं का. दया, शंका, नाही का, कुल, शील असे पंचदशीमध्ये पाशाचे प्रकार सांगितलेले आहेत बरं का. लज्जा हे पाशाचे प्रकार आहेत. ते 8 नाही का. आणि अस्मिता, अविद्या वगैरे हे सगळ्यांच्या पलीकडे जे गेलेले असतात ना त्यांना संत म्हणत असतात. म्हणून ते ब्रह्मविद झालेले असतात. भक्तायशी जाणा जे देही उदास गेले आशापास निवार होणे. ते कुठल्याही प्रकारचा शोक करत नाहीत. शोकम तर तिच्या आत्मवित महात्मे शोक करत नाहीत. का? कारण तो परमात्मा जो आहे ना, ब्रह्म आहे, ते ब्रह्मच कसं आहे मुळात. विज्ञानम आनंदम ब्रह्म सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं वर्णन का. प्रज्ञानम ब्रह्म हे ब्रह्माचं चिंतन केलेलं आहे. जे स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात, नाही का. त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतो. वेदांत शास्त्रामध्ये चैतन्याचे जे 4 प्रकार केलेले आहेत ते ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य आणि कूटस्थ चैतन्य हे 4 आकाशाचे 4 प्रकार केले विचारसागरामध्ये, नाही का. घटाकाश, मेघाकाश, महाआकाश, नाही का. असे 4 प्रकार आकाशाचे. मग ते 4 आकाशाचे प्रकार समजले की आपल्याला चैतन्याचे प्रकार लक्षात. जीव चैतन्य म्हणजे काय. बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं. जीव चैतन्य. ईश्वर चैतन्य नाही, कूटस्थ चैतन्य. केवळ बुद्धीला अधिष्ठान रूपाने जे चैतन्य राहतं त्याला वेदांत शास्त्रामध्ये कूटस्थ चैतन्य असं म्हणत असतात. ईश्वर चैतन्य, नाही का. आणि ब्रह्मचैतन्य. ईश्वर माया अधिष्ठान ब्रह्म आणि त्या ब्रह्माचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं. ईश्वर चैतन्य. आणि ब्रह्मचैतन्य म्हणजे काय. जे सर्वज्ञ आहे, व्यापक आहे, सर्वांचा आत्मा म्हणून राहतं त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं. ब्रह्मचैतन्य. मग त्या ठिकाणी अंतकरण विशिष्ट चैतन्य, अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, मग त्याचे पुढे प्रकार पुष्कळ केलेले आहेत. तिकडे काय आपल्याला जायचं नाही. वेदांत शास्त्रामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे. म्हणून महात्मा कोणाला म्हणायचं आपल्याला एवढंच पाहायचंय. महात्मा म्हणजे काय. महात्मा जो शोकाच्या पलीकडे गेलेला असतो, मृत्यू पंथाच्या पलीकडे गेलेला असतो, त्यांना म्हणायचं महात्मा. महान आत्मा यश सह महात्मा. ज्याचा आत्मा मोठा म्हणजे अंतकरण मोठं. इथे आत्मा घ्यायचा नाही. मग काही लोक पंचदशीमध्ये ना आत्म्याला अणु मानतात, काही मध्यम परिमाणाचं मानतात, काही अणुपरिमाणवादी आहेत, काही मध्यम परिमाणवादी आहेत, नाही का. काही महत् परिमाणवादी आहेत. आकाश श्रुती म्हणते आकाशवत. जसं आकाश व्यापक आहे तसा आत्मा आकाशही कमी पडतं आत्म्याच्या बाबतीमध्ये. पण सगळ्यापेक्षा व्यापक कोण आहे. आकाश आहे. पृथ्वीपेक्षा आप व्यापक आहे, आपापेक्षा तेज व्यापक आहे, तेजापेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे, आकाशापेक्षा माया व्यापक आहे आणि मायेपेक्षा ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्मपेक्षा कोण व्यापक आहे मग आता. ब्रह्मापेक्षा कुणीही व्यापक नाही. म्हणून ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे. निरपेक्ष व्यापकता ब्रह्माची आणि बाकीच्यांची व्यापकता सापेक्षिक व्यापकता आहे, नाही का. ते ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक, त्याच्यासारखं दुसरं कुणी व्यापक नाही. आणि अशा व्यापक परब्रह्माला जे आपला विषय करतात त्यांचं नाव संत. व्यापक परमात्म्याशी त्यांना दुसरं काही सुचतच नाही. आणि आपल्या प्रमाणाच्या द्वारे सांगायचं म्हटलं, गोविंद आसनी गोविंद शयनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. जागृती स्वप्नी पांडुरंग,
ज्यांना दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, नाही का, अशा व्यापक परमात्म्याच्या चिंतनामध्ये जे नेहमी अखंड असतात त्यांना महात्मा म्हणतात. बघा ना, आमची माऊली काय काय नाही का, संजीवन समाधीस्थ आहेत नाही. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो, हृदय धरोन्या ध्यान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो, बाळ छंदो बाबा बाळ छंदो. नाही का, समाधी मध्ये बसलेले आहेत नाही का माऊली, समाधीस्थ आहेत नाही का. समाधीचं योगामध्ये बघा, कारण योग्यांची माऊली आहेत ज्ञानोबा. ज्ञानोबा कशा आहेत, समाधी हरीची समसुखी विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्याच्याकडे द्वैत बुद्धी असते त्याला एकाग्रता, समाधी शब्दाचे पुष्कळ अर्थ केलेले आहेत नाही का. सहज अवस्था नाही का, नाही का, सहज अवस्था किंवा आपल्या अधिष्ठानाशी वृत्ती एकरूप होणं, त्याचं नाव आहे समाधी. झोप वेगळी, निद्रा वेगळी, निद्रा वेगळी, मुद्रा वेगळी आणि समाधी वेगळी नाही का. मुद्रा आधी 5वी लावून या, लक्ष मुद्रा, त्याला मुद्रा असं म्हटलेलं आहे. मुद्रेचे प्रकार पुष्कळ आहेत. आणि निद्रा, निद्रा कशाला म्हणायचं, वृत्ती जेव्हा अज्ञानामध्ये लीन झालेली असते तेव्हा त्याला म्हणायचं निद्रा. आणि अधिष्ठानाशी वृत्ती जेव्हा एकरूप होते तेव्हा त्याला म्हणायचं समाधी. आमचे माऊली समाधीस्थ आहेत नाही का, अधिष्ठानाशी एकरूप होऊन भजन करतात, चिंतन करतात, अखंड चिंतन करतात नाही का. मग समाधीचे प्रकार पुष्कळ केलेले आहेत नाही का. निर्विकल्पतया वृत्ती, ब्रह्माकारतया पुनः, वृत्ती विस्मरणम सम्यक समाधिरविधीयते. निर्विकल्पतया वृत्त्या, ब्रह्माकारतया पुनः नाही का. वृत्ती निर्विकल्प होणे, वृत्ती ब्रह्माकार होणे आणि वृत्तीचं विस्मरण होणे, याचं नाव आहे समाधी नाही का. त्याच्यात मग नाही का, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, त्याचे प्रकार केले. ब्रह्माकार मनोवृत्ती, प्रवाहोहम कृतिमिना, संप्रज्ञात समाधिश्यास ज्ञानाभ्यास प्रकर्षतः नाही का. प्रशांत वृत्तिकम चित्तम परमानंददायकम, असंप्रज्ञात नामायम समाधिर्योगिनां प्रियः, तत्वाओ बोधो भगवन् सर्वाशा तृणपावकः, प्रोक्त समाधि शब्देन न तु तूष्णीमवस्थितिः, समाहिता नित्यतृप्ता यथाभूतार्थदर्शिनी नाही का. साधू समाधी शब्देन पराप्रज्ञोच्यते बुधैः. माऊलीने एकाच ओळीत समाधीची व्याख्या सांगितली. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐशी सरिशी भूमिके समाधी राहे. असं त्या ठिकाणी समाधी कशी, या भूमिकेत त्या ठिकाणी समाधी राहत असते. समाधी कुठे बी लागते का नाही का. ऐशी सरिशी भूमिके, समाधी प्रकरण फार मोठं आहे. आमच्या ज्ञानोबा आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली नाही का. योग्यांची माऊली आहेत ज्ञानोबा आहे. नुसतं योगी होणं वेगळं आणि योग्यांची माऊली होणं वेगळं आहे नाही का. आणि योग प्रकरण तर फार 6व्या अध्यायामध्ये तुम्ही ऐकतच, योग प्रकरण फार अवघड आहे नाही का. योगामधून आनंद प्राप्त करून घेणं इतकी काही सोपी गोष्ट नाही. पण संत मात्र सहज अवस्था असते संतांची बरं का. संतांची सहज अवस्था असते, त्यांना सहज हा आनंद मिळून जातो. ब्रह्मानंद जो आहे ना तो सहज त्यांना मिळतो, त्यांच्या हातात असतो नाही का. हे सगळं मोक्ष वगैरे सगळे त्यांच्या हातात असतात नाही का. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी, होय सांगू ऐशी तो का म्हणे. त्यांना संत म्हणतात. हे इतक्या उच्च अवस्थेवर जे गेलेले असतात ना त्यांना संत म्हणत असतात नाही का. जसं म्हटलेलं आहे ना, ज्ञानभूमी शुभेच्छाशात प्रथमा समुदीरिता, विचारणा द्वितीया तू तृतीया तनु मानसा, सत्वापत्ती चतुर्थीश्चात असंशक्ती पंचनामिका, पदार्थाभाविनी षष्टी, सप्तमा तुर्यगा स्मृता. ह्या सगळ्या अवस्था त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या सहज अवस्था नाही का. ब्रह्मविद, ब्रह्मविद वर, ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ. म्हणजे सत्वापत्ती अवस्था ज्यांना प्राप्त झालेली असते, सत्वापत्तीमध्ये जे जीवन गेलेलं असतं त्यांना ब्रह्मविद म्हणतात. असंशक्तीमध्ये जे गेलेलं असतं त्यांना ब्रह्मविद वर असं म्हणत जावं. असंशक्ती पदार्थाभाविनीमध्ये जे जीवन गेलेलं असतं, जे महात्मे गेलेलं असतात त्यांना ब्रह्मविद वरियान असं म्हणत जावं. आणि तुर्य अवस्थेमध्ये जे ज्यांचं जीवन गेलेलं असतं त्यांना ब्रह्मविद वरिष्ठ असं म्हणत असतात बरं का. ब्रह्मविद, ब्रह्मविद वर, ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ नाही का. आणि या सगळ्यांचं श्रेष्ठत्व संतांच्याकडे जातं महाराज. संत काय, संत काय सामान्य असतात का नाही का. संतांच्या मनात जे आलं ते सहज करू शकतात नाही का. तुम्ही संत माय
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. आणि का हे संत, याला संत म्हणतात, महात्मा म्हणतात. आणि असा महात्मा होणं काही इतकी सोपी गोष्ट नाही, नाही का. महात्मा होणं काही सोपं आहे का? आमचे भोले बाबा म्हणायचे संत होणं इतकी सोपी गोष्ट आहे का बा, नाही का. त्याच्यासाठी आपला आचार शुद्ध ठेवावा लागतो, विचार उच्च असावे लागतात, ज्ञान सखोल असावं लागतं, अंतकरण निर्मळ असावं लागतं, वागणं सरळ असावं लागतं, बोलणं रसाळ असावं लागतं. अशा सगळ्या सद्गुणाने युक्त जे जीवन असतं त्यांना संत असं म्हणत असतात. आले मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे. संत कसे बोलतात? साच आणि मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखे अमृताची वाणी, अमृतासारखं बोलतात, नाही का. संताचं बोलणं कसं असतं बघा. जे अधिकारी पुरुष असतात ना, त्यांची वाणी ऐकत असताना अंतकरणाला बरं वाटतं, नाही का. पिकलेली मुरलेली वाणी, मग पार्थिल्या विपाय, लोभी बोलू जाय, परिसता होय माय बापो. काय संतांचं आपण वर्णन करावं, नाही का. हे आमच्या गुरुवाऱ्यांचं तरी आम्ही काय वर्णन करावं, नाही का. माझं प्रवचन आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे प्रवचन आहे ते माझ्या जीवनात पहिलीच वेळ आहे. आम्ही बाबांच्या वर्धापन दिला आलो आणि मग माऊलींनी मला सांगितलं थांबणार आहेत का जाणार. म्हणलं आता उशीर झाला, जाणं होणार नाही गावाकडे. म्हणून माऊलींनी मला, शिंदे माऊलींनी हे प्रवचन आपल्या संस्थेचं प्रवचन आहे, मग तुम्ही करा. म्हणून आमच्या वाट्यालाही सेवा आली माऊलींच्या दरबारामध्ये, बरं का. हे काय आपला अधिकार नसताना पण यांच्या दरबारामध्ये आपण त्या ठिकाणी सेवा म्हणून समर्पण करायचे असते, नाही का. काय करायचे असते? सेवा म्हणून. तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. म्हणून त्या ठिकाणी आणि सेवा करत असताना अहंकार नसला पाहिजे, दंभ नसला पाहिजे. शरीरादी समस्त मान्यता ते तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धर. काय गोड वर्णन केलेलं आहे. आता इथे सगळे ज्ञानेश्वरी पाठ असलेलीच मंडळी आहे माझ्या समोर, त्याच्यामुळे काय मला काय टेन्शन नाही, बोलायचं काय टेन्शन नाही. तेव्हा महात्मा, अर्जुनाने विचारलं महात्मा कुणाला म्हणतात सांगा ना भगवान. तेव्हा भगवान म्हणतात महात्मा नसतो माम पार्थ. हे पार्थ, महात्मा त्याला म्हणतात. कुणाला म्हणतात बाबा? अर्जुना, नाही का, दैवीम प्रकृतीमाश्रिता. ज्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला असतो, नाही का, अवलंब केलेला असतो, दैवी प्रकृतीचा अवलंब केलेला असतो, त्यांना काय म्हटलं जातं? महात्मा. दैवी प्रकृतीचे गुण त्यांच्याकडे सगळे गुण असतात. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे गुण सांगितलेलं. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपाजवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम हृर्चापलम तेजक्षमा धृतिश्चौच मद्रोह नातिबानिता भवन्ति संपदम दैवी मभिजातश्च भारत. आसुरी संपत्तीचं नाही आपण वर्णन कर. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमे वच अज्ञानंच अभिजातश्च पार्थ संपदे मासुरीम. हे आसुरी संपत्तीचे 6 सांगितले गुण, बरं का. आणि 26 गुण कशाचे सांगितले? दैवी संपत्तीचे. आता एका गुणावर बोलायचं म्हटलं तरी, नाही का, 1 मिनिटं म्हणलं तरी, 2 मिनिटं म्हणलं तरी 52 मिनिटं होतात आणि आपलं 5ला संपलं पाहिजे ना. म्हणून अभयम, आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. संत कधीच कोणाला घाबरत नाहीत, नाही का. अहो संत हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय चिंता, भय मोह चिंता आस, हो नि राहते उदास, बळकट कास भक्तीची. बघा, भक्तीची बळकट कास धरून राहतात ते. म्हणून त्या ठिकाणी त्यांना भीती कोणाची राहत नाही, आस नाही. आणि ते कधी कोणाकडं नाही का आस करत नाहीत. आपली वाचा कधी खर्च करत नाहीत, बरं का. आपली वाचा कधी खर्च करत नाहीत, कधी कोणाकडे भीक मागत नाहीत, नाही का. संत नाही का कधीच नाही. आपली वाचाच कधी खराब करायची नाही. वाचा
कधी कोणाला काही मागायचं नाही. आणि म्हणून आमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी आयाचित वृत्ती सांगितली. दुपारी कीर्तन नानांनी केलं ना, नाही म्हणले आमच्या संस्थेची परंपरा आयाचित वृत्तीने आमची संस्था राहते. आयाचित वृत्तीने म्हणजे जे मिळेल त्याच्यात समाधान, पण कोणापुढे कधी वाचा खर्च करायची नाही, नाही का. त्या रामचरित मानसामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले ना. शबरी मातेला प्रभू रामचंद्रांनी अनेक वर्ष वाट पाहिली आणि एक दिवस प्रभू रामचंद्र आल्यानंतर तिला खूप आनंद होत असतो, नाही का. तिलाच विचारलं जातं, मैया ह्या शबरी मैया का आश्रम काय? म्हणले आप कौन? म्हणले मी राम प्रभू आहे, श्रीराम आहे आणि माझा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. तिला इतका आनंद झाला शबरी मातेला. ती फुलाची शय्या करत होती. दररोज गोड बोराचे द्रोण करून ठेवले. आश्रमात नेलं, बसायला काय तृणाजीन, नाही का, गवताचं आसन. आणि सांगितलं, डोळ्याला पाणी आणलं आणि सांगितलं, मी अधम जातीमध्ये जन्माला आलेली आहे, माझी मती अत्यंत मंद आहे, माझं कल्याण होईल असं मला काहीतरी तुम्ही सांगा. मग प्रभू रामचंद्राने तिला भक्तीचे 9 प्रकार सांगितले. त्यापैकी नाही का प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, नाही का. पहिली भक्ती सांगितली, नाही का, संतांचा संग करणं, ही प्रथम भक्ती आहे. मम कथा प्रसंगा, रती, कथा ऐकत असताना अत्यंत प्रेमाने ऐकली पाहिजे. गुरुपद पंकज सेवा, नाही का, गुरुपद पंकजाची सेवा केली पाहिजे, नाही का. पुन्हा पंचम भजन सो वेद प्रकाशा, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, माझ्या मंत्राचा जप करायचा, ही 5वी भक्ती आहे. विश्वास ठेवून माझ्या मंत्राचा जप करायचा. छद्मशील विरती बहु कर्मा, नाही का, आपल्या कर्मामध्ये त्या ठिकाणी रममान राहायचं. 7वी भक्ती सांगितली त्यांनी की मोहिमय जब देखा, सगळ्यामध्ये मी ओतपोत भरलेलो आहे असं समजून माझी भक्ती करायची, नाही का. मुंग्या आणि राव आम्हा सारिखाची सुनीचय शुपाकेच पंडिता समदर्शना, हा, नाही का, सगळ्यामध्ये एक आत्माच ओतपोत भरलेला आहे असं समजून जी भक्ती केली जाते ना, ती सर्वात उत्कृष्ट भक्ती आहे. ती सर्वात कशी आहे? उत्कृष्ट भक्ती. सर्वामध्ये कोण आहे? सर्वा घटीरामध्ये हा सर्वश्च चाहमृदी सन्निविष्टो, नाही का. हे सगळ्यामध्ये अनु माझे राम, रेणू माझी राम, सगळ्या ठिकाणी मी आहे असं म्हणून जर तुम्ही भक्ती केली, ही 7व्या नंबरची भक्ती सांगितली. आणि आयाचित वृत्तीबद्दल बोलायचं होतं ना मला, तेव्हा जथा लाभ 8वी भगती, जथा लाभ संतोषा, स्वप्ने होऊ नये देखई परदोषा. स्वप्नामध्ये सुद्धा दुसऱ्याचा दोष पाहायचा नाही आणि जे मिळेल त्याच्यात संतुष्ट राहणं, ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आणि नवम सरल सब छलहीना, आणि सर्वाबरोबर सरळ राहणं आणि कोणाचा छल न करणे, कोणाबद्दल कपट न करणे, ही 9व्या प्रकारची भक्ती आहे. शबरी ही या 9 भक्तीपैकी एक भक्ती जरी ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि या 9 प्रकारची भक्ती तुझ्यामध्ये आहे. आणि तू कशी समजते मला? अधम जातीमध्ये जन्माला आली आणि मंद, मी माझी मती मंद आहे, तुझ्याकडे या 9 प्रकारची भक्ती आहे. आता हे रामचरित मानसातली भक्ती आहे. आणि आपल्या भागवतामध्ये भक्त प्रल्हादाने 9 प्रकार भक्तीचे ते सांगितलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे 9 प्रकार भक्तीचे. नारद भक्ती सूत्रामध्ये 11 प्रकार सांगितलेले आहे. गुण महात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, नाही का, दास्यासक्ती, सख्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, नाही का, असे 11 प्रकार सांगितलेले आहेत, नाही का. आणि अशी थोर भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये असते ना, त्या ठिकाणी ते मी कशासाठी बोलत होतो, पण हे काय चाललं होतं, आपला विषय काय चालला होता? अभयम सत्वशुंदी, तुम्ही प्रमाण दिलं होतं ना. आस, भय, लज्जा, ते अभयम, हे संत महात्मे अशी सुंदर भक्ती करतात. आणि त्या भक्तीमुळे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तरी लोकी, आम्हाला तिन्ही लोकांमध्ये भीती नाही, कारण आम्ही तशी शुद्ध भक्ती करतो भगवंताची. आणि शुद्ध भक्ती केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कसल्या प्रकारची भीती राहत नाही. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्यायस, तप, आर्जवम, आर्जवम म्हणजे सरळपणा, तप म्हणजे कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, हे दैवी संपत्तीचे सगळे गुण आहेत, नाही का. देव, द्विजगुरु प्राज्ञ, पूजनम, शौचमार्जवम, ब्रह्मचर्य, महिंसाच, शारीरम तप उच्यते, अनुद्वेग करम वाक्यम, सत्यम प्रिय हितंचेत,
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धीरित्येतत् तपो मानसमुच्यते. नाही का. आणि हे 3 प्रकारच्या तपाला अफलाकांक्षीवर युक्त श्रद्धया परया तप्तम तपस्तत्विरुद्धम नरेहि अफलाकांक्षीवर युक्त सात्विकम परिचक्षते. हे 3 प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हटलेलं आहे. आणि राजस्तप सत्कारमान पूजार्थ तपोदंभेन चैवेत क्रियते तदीय प्रोक्तम राजसम चलम ध्रुवम मूढ ग्राहिणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परशोत्साधनार्थम वा तत्तामसमुदावृतम. असे 3 प्रकारचं तप सांगितलं. नाही का. 3 प्रकारचं. आता त्याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला सगळ्याला अर्थ कळतोच सगळ्यांना. नाही का. तेव्हा हे 3 प्रकारचे 3 श्लोकातले हे सात्विक तप सांगितलेलं आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. देवाची द्विजाची गुरुची पूजा करणे. शौचम म्हणजे अंतर्शुची बाह्यशुची. आर्जवम म्हणजे सरळपणा. ब्रह्मचर्य महिंसाचे शारीरम तपोच्यते. हे शरीराचं तप सांगितलं. ब्रह्मचर्य 8 प्रकारे ब्रह्मचर्याचे सांगितले. 8 प्रकाराने जर तुम्ही ब्रह्मचर्य पालन केलं तरच तुम्ही ब्रह्मचारी ठरू शकता. आपल्या नथुसिंग बाबांच्या सार्थगाथ्यामध्ये ते चिंतन आलेलं बघा सगळं. नाही का. 8 प्रकार आहेत. ब्रह्मचारी केव्हा म्हणायचं की 8 प्रकारचे नियम त्याच्याकडून जर पालन करण्यात आले तरच तो ब्रह्मचारी. नसता मग त्याला अविवाहित म्हणायचं फक्त. नाही का. काय म्हणायचं. अविवाहित. नियमात न बसल्यानंतर मग त्याला अविवाहित म्हणायचं. ब्रह्मचारी म्हणायचं नाही. नाही का. मग ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं. अहिंसा. अहिंसा या शब्दाचा अर्थ नुसता हिंसा न करणं एवढाच नाही तर आपल्या बोलण्यामुळे कोणाच्याही मनाला दुःख होता कामा नाही. ती सुद्धा एक अहिंसाच आहे. नाही काय. आपल्या बोलण्यामुळे कोणाला दुःख होऊ नाही. नाही का. बोलत असताना चांगलं बोललं पाहिजे. गोड बोललं पाहिजे. हिताचं बोललं पाहिजे. म्हणजे मग समोरच्याला काय वाटतं. सत्य बोललं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असं वर्णन केलं ना. सत्य बोला. गोड बोला. हिताचं बोला. नाही का. आमचे वैद्य गुरुजी कीर्तनामध्ये म्हणायचे कधी कधी म्हणले तुमच्याजवळ जर गुळ नसेल वाटायला लोकांना द्यायला साखर नसेल तर तुम्ही गुळासारखं बोला. नाही का. गुळासारखं बोलायला काय हरकत आहे. नाही का. बोलत असताना आणि गुरुवर्य घुलेबाबा बी सुद्धा म्हणायचे नाही का. खरं बोला. सत्य बोला. लबाड बोलायचं नाही. लबाड बोलल्यानंतर आपलं कल्याण होत नसतं. म्हणजे आपल्या वाणीचं तेज कमी होतं. असत्य बोलल्यानंतर काय होतं. वाणीचं तेज कमी होतं आणि त्या वाणीमध्ये सामर्थ्य राहत नाही. म्हणून अनुद्वेग करम वाक्यम हे वाचिक तप सांगा. अनुद्वेग दुसऱ्याला उद्योग होईल असं बोलू नका. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितांचेत. सत्य बोला. प्रिय बोला. हिताचं बोला. नाही का. अनुद्वेग करम स्वाध्यायाभ्यसनम चैव. अभ्यास स्वाध्याय करा. स्वतःसाठी अध्ययन करा. नाही का. ज्ञानेश्वरी वाचा. गाथा वाचा. उपनिषदाचा वाचा. पंचदशी वाचा. विचारसागर वाचा. वृत्ती प्रभाकरातल्या प्रक्रिया पाठ करा. नाही का. ज्ञानेश्वरीच्या वव्या पाठ करा. गाथ्यातल्या अभंग पाठ करा. म्हणजे ते काय होतं आपलं वाचिक तप होतं आणि त्याच्यामुळे आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होतं. काय होतं. म्हणून अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हेतंच स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. त्याला वाङ्मय तप असं म्हणतात. वाङ्मय. आणि मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह. नाही का. मौन धारण करणे. सतत भगवंत मौन धरण्याचं धरून भगवंताचं चिंतन. वाचे वशते वाग्भव तप जाणावे. वाणीचं तप. नाही का. भगवान शंकराचं नाव घ्या. नाही का. ज्ञानोबा म्हणायचं ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम असं म्हणा. नाही का. हे म्हणा. किंवा मन प्रसन्न ठेवा. मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धीरित्य तत्तपो मानसमुच्यते. आणि मग हे सात्विक तप आहे. आणि राजस्थापाचं काय बोलायचं नाही. सत्कार मान पूजार्थम. माझा सत्कार होईल याच्यासाठी तप करतात काही लोक. मी जर तप केलेलं काळा तर लोक मला शाल देतील, श्रीफळ देतील, मान देतील, धन देतील अशी भावना ठेवून जे तप केलं जातं त्याला काय म्हणायचं. राजस्तप. सत्कार मान पूजार्थम. आमची पूजा झाली पाहिजे या हेतूने काही लोक तप करतात. त्याला अर्थ नाही का. आणि काही मूर्खपणाने मूढ ग्राहनात म्हणून येत पीडया क्रियते तप. आपल्या इंद्रियांना शरीराला पीडा देतात. आणि दुसऱ्याचं अहित करण्यासाठी जे तप केलं जातं त्याला तामस तप असं म्हणत असतात. नाही का. म्हणून हे तप सुद्धा त्या सात्विक तप आमचे संत महात्मे करतात. ह्या सात्विक दैवी प्रकृतीचा त्यांनी काय केलेला असतो
अवलंब केलेला असतो. म्हणून याच्यासाठी मी बोलतोय नाही का, दैवी प्रकृतीचा आश्रय. म्हणून महात्मा नसतो माम पार्थ, दैवी 5 वाजले नाही का, आपली वेळ समाप्त झालेली आहे. दैवी प्रकृतीमाश्रिता हा दैवी प्रकृतीचा आश्रय करतात, अवलंब करतात. आणि मग पुन्हा काय, भजन्त्य नन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्यम, आणि मला सर्व भूतांचं आदि कारण समजून पुन्हा अक्षय रहित समजतात. परमात्मा कसा आहे, अव्यय आहे, निष्क्रिय आहे, शुद्ध आहे नाही का. किंवा तुकोबारांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण, साजरे विटेवरी पहा भीमातेरे विठ्ठल रूप. जो परमात्मा आनंद रूप आहे नाही का, सच्चित सुखात्मकम ब्रह्म. तर त्या ब्रह्माचं आपण काय वर्णन करणार आहोत नाही का. ब्रह्माचं वर्णन करणं इतकी सोपी गोष्ट. परमात्म्याचं वर्णन निर्गुण निराकार नाही का, निर्गुण निराकार परमात्मा भक्तांच्यामुळे सगुण साकार होतो. आपण कोणाचंच वर्णन करू शकत नाहीत बरं का. सगुण साकार परमात्म्याचं वर्णन आपण यथार्थ करू शकत नाहीत. निर्गुण निराकार परमात्म्याचे वर्णन करू शकत नाहीत. म्हणून हे अर्जुना, जे मला भूतांचं आदिकारण समजून पुन्हा मला अक्षय समजतात नाही का. अक्षर किम तत् ब्रह्म, त्याचं उत्तर दिलं ना, अक्षरम परमम ब्रह्म. स्वभाव जे ब्रह्म अक्षर आहे नाही का, ज्याचा कधी नाश होत नाही, जे सर्वांचं अधिष्ठान आहे आणि सगळं जगत त्याच्यावर अध्यस्त आहे. आणि ब्रह्म कसं आहे, सगळ्यांचा अध्यस्त आहे आणि त्याला कधी नाश नाही. अविनाशी जे तत्व आहे नाही का, अविनाशी तत्व, आणि ते अविनाशी तत्व मला ते अविनाशी मानतात आणि अनन्य मनाने मला ते भसतात. त्यांना महात्मा म्हणत असतात. त्यांना काय म्हणतात, महात्मा म्हणतात. महात्मा काय कुणाला होता येतं का. म्हणून महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्ययम. तरी जयाची चोखटे मानसी, मी होण्याशी क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपाशी, वैराग्य गा झोपेत वैराग्य ज्यांची सेवा करतं त्यांना म्हणायचं महात्मा. आणि जागृतीत सुद्धा वैराग्य ज्यांना पाहून 10 किलोमीटर पळून जातं त्यांना म्हणायचं माणूस. त्याला काय म्हणायचं, जागृतीत वैराग्याला वाटतं आपण जर याची सावली आपल्यावर पडली तर आपलं क्रेडिट डाऊन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला माणूस म्हणायचं. वैराग्य घाबरून ज्यांना पळून जातं त्यांना माणसं म्हणायचं. आणि निद्रेत सुद्धा वैराग्य ज्यांची सेवा करतं त्यांना काय म्हटलं जातं, महात्मा म्हणतात. आमचे गुरुदेव भुले बाबा याच्याबद्दल खूप सांगायचे नाही का. विवेकानंदाचं आणि रामकृष्ण परमहंसाचं दृष्टांत सांगायचे. म्हणले त्यांना व्याख्यान ऐकायचा नाद होता विवेकानंदांना. मग व्याख्या त्याला ते धरायचे, विचारायचे व्याख्यान संपल्यानंतर, तुम्ही ज्या ब्रह्माबद्दल बोललात, देवाबद्दल बोललात, त्या देवाचा तुम्हाला अनुभव आला का. ते घाबरायचे, ते उंचेपुरे होते. विवेकानंदाचा चेहरा पाहिला की म्हणायचे, आम्ही हे पाठांतर करून चिंतन करून हे आम्ही बोललो, आम्हाला आणखी काही साक्षात्कार झालेला सोडून द्यायचे. पण एक वेळेला रामकृष्ण परमहंसाचं व्याख्यान ऐकलं, मंत्रमुग्ध झाले. व्याख्यान संपलून गेले. स्वामीजी ज्या देवाबद्दल बोललात तो देव तुम्हाला भेटला का. त्यांनी एकाच शब्दात सांग, तुला पाहिजे का. आणि मस्तकावर हात ठेवला. भाव समाधी लागली. आणि भाव समाधी लागल्यानंतर पुन्हा समाधीतून उत्थापित झाल्यानंतर वेडे झाले स्वामी विवेकानंद. म्हणजे स्वामीजी आता जे दिलं होतं ना मला मस्तकावर हात ठेवून, ते मला कायमचं पाहिजे. मग त्याच्यासाठी म्हणले बाबा फार मोठे कष्ट करावं लागतं नाही का. आणि त्यांनी पुन्हा पाहिलं होतं ना झोपेत, त्यांनी पुन्हा परीक्षा घेतली. म्हणजे असे झोपेमध्ये त्यांचा हात असा होता भुलेबाबाने, त्यांनी रुपया ठेवला, आपोआपच असा झाला. ते म्हणले आपला रुपया ठेवण्याचा आणि त्यांचा हात असा होण्याचा योग आला असेल. पुन्हा दुसऱ्या वेळेस ठेवला, दुसऱ्या वेळेस तसंच, आणि तिसऱ्या वेळेसही पुन्हा रुपया हातावर ठेवला की तो हात आपोआपच खाली असा पालथा पाडायचा. आणि मग सांगितलं, अरे हे खरोखर महात्मा आहेत. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपासी, झोपेत वैराग्य ज्यांची सेवा करतात त्यांना म्हणायचं महात्मा. आणि आज श्री गणेशजीच्या समोरची सेवा आहे नाही का. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तिदासु अवधार्य,
हे शब्द ब्रह्माशेष तेच मूर्ती सुवेश जेथ वर्ण उपू निर्दोष मिरवतासे स्मृती तेचे अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची पदबंध नागर तेचे रंगातील अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्या चिरोण झुणती शूद्र घंटिकार्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेच मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कुतोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्धमत संकेतू स्मार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयस्तू देखा विवेकवंतू सुविमळू तोच शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोच दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मक्षणू विघ्नराजू मज गोमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मनामृत मुनी आली शेवती परे सुभव द्वैताद्वैत तेचे निकुंभ सरिसे एकोट इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जी उदारे ज्ञानमकरंदे ते कुसुमी मुकुटी सुगंधे शोभती वली आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकारू महामंडल मस्तकारे हे तिन्ही एकोटले तेथे शब्द मकवळेल ते म्या गुरु कृपामले आधी बेस बस ना आता अर्थ सांगायची गरज नाही अर्थ आपली वेळ समाप्त झाली अर्थही सांगितला असता पण वेळ समाप्त झालेली चिंतन सेवा कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांचे चरणी आणि गणेशजीच्या चरणी समर्पण करतो आणि आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आमचे सर्व गुरुवर्य तेव्हापासूनच्या आतापर्यंतचे जे गुरुवर्य असतील त्यांच्या चरणी समर्पण करतो त्यांना कोटीशा वंदन करतो आणि तुम्ही जमलेले माझे माता पिता बंधू भगिनी तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो सर्वांना आशीर्वाद मागतो आणि माझ्या सेवेला पूर्ण अर्पण देतो देव तुकाराम